आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, अनेक स्वराज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं हे महाराष्ट्र आणि अख्खा देशाचं राज्य काम करतं. आदरणीय मोदीजी काम करतात, आदरणीय देवेंद्रजी काम करतात आणि आपल्या सगळ्यांना छत्रपतीच्या विचाराचा वारसा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण साजरा करतो आणि त्यांनी जे त्याग केला आहे, त्यांनी जे कडवट धर्माचे शिक्षण आपल्याला दिलेलं आहे, त्याचे किमान या नव्या पिढीला त्याची माहिती व्हावी आणि त्यातून नव्या पिढीने एक प्रेरणा घ्यावी, हा त्याचा उद्देश खऱ्या अर्थानं असतो आणि तो उद्देश सफल होताना आपण बघतो आहे. बलिदान मास पाठीमागच्या वर्षापासून आज आता मला वाटतं दुसरं वर्ष ना बलिदान मासाचं 42 तर आपण त्याला खूप व्यापक स्वरूप मागच्या अलीकडच्या कालखंडामध्ये आपण दिलेलं आपण सगळेजण पाहतो आणि त्यातून नवी पिढी घडवण्याचं, नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचे विचार आणि त्यांचं कर्तृत्व समजलं पाहिजे, ही भूमिका या निमित्तानं घेतली जाते आणि ते प्रत्यक्षात येताना आपण पाहतो. कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून टिपू सुलतान यांनी त्यांची वाटचाल केलेली होती. स्वतः छत्रपतींच्याच वंशामधल्या लोकांनी अशा पद्धतीनं बोलणं, याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? आता छत्रपतींच्या वंशानं काय बोलावं तर त्यांचा अधिकार आहे, पण आम्ही छत्रपतीचे मावळे म्हणून आम्हाला तो विचार अजिबात पसंत नाही आणि त्या विचाराचं आम्ही पाठराखण करत नाही. ज्या पद्धतीनं टिपू सुलतानचा इतिहास लिहिला, मुळात इतिहासच चुकीचा लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पुढे जात असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच आपण मांडले पाहिजेत आणि त्या विचाराचाच पुरस्कार आपण केला पाहिजे. आणि मला वाटतंय याच्या पलीकडे जाऊन अशा पद्धतीनं टिपू सुलतान किंवा अशा व्यक्तींचं गुणगान करणं मला वाटत नाही की ते उचित आहे आणि अशा पद्धतीचं वर्तन किंवा अशा पद्धतीचं बोलणं किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातल्या लोकांच्याकडून येऊ नये अशी भावना या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून व्यक्त करतो. युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे इराणमध्ये, सोलापूरचे 10 नागरिक अडकल्याचं समजतंय, कशा पद्धतीने पाहता याकडे? नाही, आपण पाहिलं असेल की इराणमधून भारतीय नागरिकांनी इराण सोडावं अशा पद्धतीच्या जवळजवळ 10-15 दिवसापासून अगोदरपासून भारत सरकारनं विनंती केलेली होती आणि भारत सरकारच्या विनंतीला मान देऊन मला वाटतं अनेक लोकांनी इराण सोडलं आणि सुरक्षित ठिकाणी पोचलेत. परंतु भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रत्येक भारताचा नागरिक सुरक्षित राहावा आणि त्याला सुरक्षित देशामध्ये आणावं, याचं अशा पद्धतीचं काम वास्तविक पाहता भारत सरकार करेल आणि एकाही नागरिकाला अडचण येणार नाही. प्रत्येक नागरिकाचं जीवन सुरक्षित करून त्याला भारतात पुन्हा आणण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल. सोलापूर झेडपी आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड किती तारखेपर्यंत? सोलापूरच्या जनतेला मी मनापासून वारंवार पुन्हा धन्यवाद देतो की सोलापूरच्या जनतेनं महानगरपालिकेमध्ये विक्रमी असं बहुमत आम्हाला दिलं. सोलापूरच्या जनतेनं विक्रमी असं बहुमत, जवळजवळ 30-35 वर्षाचा इतिहास आपण बघितला तर सोलापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये एवढं मोठं बहुमत कधी आलं नव्हतं, ते बहुमत आज आलं आहे. आणि आता पदाधिकारी निवडीची प्रक्रिया चालू झालेली आहे. 20 मार्चच्या आत सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्षची निवड झालेली असेल, सोलापूरच्या उपाध्यक्षाची निवड झाली असेल जिल्हा परिषदेच्या, त्यामुळे ती लवकरच निवड होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.